नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत बदाम हलवा। बऱ्याच वेळेला सणासुदीला आपल्याकडे भरपूर असे ड्रायफ्रूट्स आलेले असतात, त्याच्यातीलच एक म्हणजे बदाम। बदाम हे आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी असतात। तर आज आपण त्याच बदामपासून छान असा हलवा बनवणार आहोत। तुम्ही इथे हा हलवा पाहू शकता। दिसायला जितका हा हलवा सुंदर दिसतोय तितका चवीला अप्रतिम लागतो आणि छान असा मौसूद बनला जातो। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी बदाम घेतले होते आणि ते स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेत। सकाळी त्याच्यामधील पाणी काढून टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे बदाम सोलून घ्यायचे आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी सहज हे बदाम सोलले जात आहेत। तर याच पद्धतीने संपूर्ण जे आपले बदाम आहेत ते आपण सोलून घेऊया। सोलून घेतलेले संपूर्ण बदाम एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने राहिलेले सर्व बदाम आपण सोलून घेऊया। तर इथे सर्व बदाम सोलून तयार आहेत। तर आता आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घालायचे आहेत बदाम। तर इथे माझ्याकडे छोटं भांडं असल्यामुळे मी हे 2 वेळा वाटून घेणार आहे। तर अर्धे बदाम घातल्यानंतर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। हे संपूर्ण दूध एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मौसूद असं बदाम वाटून तयार आहेत। वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि राहिलेली बदाम ही आपण इथे वाटून घेऊया। तर 2 बॅचमध्ये इथे मी बदाम वाटून घेतलेले आहेत। तर इथं बदाम वाटून तयार आहेत। हलवा बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 मोठा चमचा तूप। तूप विरघळल्यानंतर आता याच्यामध्ये जे वाटून घेतलेले बदाम आहेत ते संपूर्ण घालून घेऊया। बदाम कढईमध्ये घातल्यानंतर गॅस 2 मिनिटं मोठा ठेवून आपल्याला हे बदाम छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध घालून पुन्हा मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं आहे। हलकंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि पुन्हा आपल्याला 5 मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। आता हे बदाम शिजवते वेळी हातावरती उडू नये याच्यासाठी झाकण ठेवायचं आहे आणि दर 1 मिनिटानं आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण हे घट्टसर बनलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये अर्धी वाटी केशरचं दूध आहे ते घातलेलं आहे आणि केशर दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर केशरचा सुरेख असा रंग ह्या हलव्याला आलेला आहे, पाहू शकताय। आता याच्यामध्ये घालायची आहे साखर। साखर मी इथे 1 वाटी वापरलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून साखरेचा वापर करू शकता। आता पुन्हा सर्व साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साखर घातल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पुन्हा हे मिश्रण सैलसर बनलं गेलेलं आहे, त्यामुळे आपल्याला मंद आचेवरती हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये पुन्हा 1 चमचा तूप घातलेला आहे आणि तूप घालून पुन्हा 5 मिनिटं हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि ते पाहू शकता छान असं हे घट्टसर मिश्रण बनलं गेलेलं आहे। आता याच्यावरती पुन्हा 1 चमचा तूप घातलेला आहे आणि जोपर्यंत कढई हे सर्व मिश्रण सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। तूप घालून परतल्यानंतर आता इथे 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता यावेळी तुम्ही इथे पाहू शकता की आपला जो हलवा आहे तो कढईला सोडत चाललेला आहे आणि छान असं कढईनं तूप सुटलेलं आहे। याचाच अर्थ इथे आपला परफेक्ट असा मौसूद आणि दाणेदार बदाम हलवा तयार झालेला आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला 1 लाईक नक्की करा। जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्येही नक्की सांगा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत पुढच्या भागात। बाय बाय।